काल मी माझ्या मुलाला एक गोष्ट सांगत होतो. त्यामध्ये राजाला परदेशातून एक मौल्यवान भेटवस्तू आलेली असते. सर्वजण आनंदित असतात. मंत्री म्हणतात, की ही भेटवस्तू आपण स्वीकारा आणि काय आहे ते बघा. राजा म्हणतो, "जरा थांब. मी ते 3 प्रश्न विचारतो." ते 3 प्रश्न आणि आजचा भारताचा एफ-सी-आर-ए कायदा याचा कुठेतरी संबंध आहे. तर काय होते ते 3 प्रश्न आणि त्याचा एफ-सी-आर-एशी काय संबंध आहे? चला पाहूया. नमस्कार, मी अनिकेत. तर ते 3 प्रश्न असे होते, ही गिफ्ट कोणी पाठवली आहे? कशासाठी पाठवली आहे? आणि त्या बदल्यात त्याची अपेक्षा काय आहे? आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, की हा कायदा आला कुठून? आणि ह्या कायद्याचं मूळ विशेषतः भारताच्या संदर्भात. तर ह्या कायद्याचं मूळ जे आहे ते 2026 निश्चितच नाहीये किंवा नजीकचं काळ आहे नाही, ते 1976 मध्ये म्हणजे भारतामध्ये ज्यावेळी इमर्जन्सी होती, तर त्यावेळी तत्कालीन सरकारला असं वाटत होतं, की कुठेतरी यामागे परकीय हात आहे आणि त्यामुळे त्यांनी परदेशी फंडिंगसाठीचा 1976 ला कायदा बनवला. त्यानंतर 2010 मध्ये तुम्हाला जर आठवत असेल, तर कुंडन कोलन नावाचा एक तामिळनाडूमध्ये प्रोजेक्ट आहे न्यूक्लिअर अणुनिर्मितीचा. हा प्रोजेक्ट रशियाला दिला होता आणि अमेरिकेची अशी अपेक्षा होती, की हा प्रोजेक्ट आम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे त्यामुळे देखील त्यावेळी काही संस्थांनी आंदोलनं आणि निदर्शनं चालू केली होती. म्हणजे त्याची व्याप्ती वाढली होती आणि तत्कालीन लोकसभेतलं जर उत्तर पाहिलं, तर त्यावेळेसच्या काही ख्रिश्चन संस्थांमध्ये वगैरे वगैरे अमेरिकन संस्थांकडून काही पैसा आला होता. त्यामुळे 2010 मध्ये सरकारने हा कायदा पुन्हा एकदा अमेंड केला. मग आजची जी परिस्थिती आहे 2026 ला सरकारला कुठेतरी असंच वाटत असेल म्हणून हा कायदा आज आलेला आहे. लक्षात घ्या, की हा जो कायदा आहे तो केवळ एकाच सरकारमध्ये बनवलेला नाही. म्हणजे 1976 असेल, 2010 असेल आणि आज 26. म्हणजे पहिल्या 2 वेळी जर काँग्रेसचं सरकार असेल आणि आज बीजेपीचं सरकार जरी असलं, तरी तो पैसा परदेशातून येत असल्यामुळे कोणत्या कारणासाठी येतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे पाहायला हवं, की हा कायदा नेमका कोणासाठी आहे. म्हणजे असं एक चित्र निर्माण केलं जातंय, की सर्व सिव्हिल सोसायटीज ज्या आहेत, त्या सर्वांसाठी हा कायदा लागू आहे. तर तसं नाहीये. ज्यांना परदेशातून फंडिंग येते, त्यांच्यासाठी हा कायदा आहे. हा कायदा सर्व एन-जी-ओज किंवा सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्ससाठी नाहीये किंवा इन्स्टिट्यूशन्ससाठी नाहीये. जर भारतातील देणगीदार असतील, तर निश्चितच त्यांच्यासाठी हा कायदा नाहीये. आता आपण पुन्हा त्या राजाकडे जाऊ. म्हणजे त्याचा पहिला प्रश्न असा होता, की हे कोणी पाठवलंय? तो समजा तो मुद्दा निकाली निघाला. पण हे का पाठवले? हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे हा पैसा पाठवलाय का अजून काही गोष्ट आहे? तर हे का पाठवलंय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याचा उद्देश काय आहे? म्हणजे काही-काही वेळा उद्देश असतो, की फक्त रुग्णसेवा असेल किंवा विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल या कारणासाठी किंवा इतर कुठल्याही चांगल्या कारणासाठी हा पैसा पाठवलेला असतो किंवा भेटवस्तू पाठवलेली असते, फंडिंग पाठवलेली असते. तो एक भाग झाला. पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील काही कारणं असू शकतात आणि त्यामध्ये प्रभाव निर्माण करणे हे देखील उद्दिष्ट असू शकतं. भारतामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. ज्यात फॉरेन फंडिंग पण येतं, ज्या चांगले समाजसेवा करतात. त्यांनी रुग्णालय उभारली आहेत, शाळा उभारल्या आहेत. अनेक आदिवासी भागांमध्ये किंवा मागास भागांमध्ये ते चांगल्या प्रकारे काम देखील करतात आणि मग त्यांना ह्या परदेशी निधीचा उपयोगी झालाय. म्हणून हा जो एफ-सी-आर-ए कायदा आहे ना, तो काही समाजसेवेच्या विरोधात नाहीये. तर तो एका पारदर्शकतेच्या बाजूने आहे. म्हणजे आपल्याला कळायला हवं, की तो कोणत्या उद्देशाने इथे पैसा येतोय आणि यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे धर्माचा. आता तुम्ही म्हणाल, की यामध्ये धर्म कुठून आला? सरकारला हे माहीत पाहिजे, की जी पाठवणारी संस्था आहे त्यांची नेमकी धार्मिक ओळख काय? त्यांचं उद्दिष्ट काय? कारण त्यांची जी धार्मिक ओळख आहे, ती बदलून काही मनमानी करण्याचा तर विचार नाहीये ना आणि ज्या उद्देशाने आणि ज्या स्वरूपात हा निधी आला आहे, त्याच स्वरूपात तो वापरला जातोय ना. कारण आत्तापर्यंतचा भारताचा इतिहास बघितला तर बऱ्याचदा अशा पण गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत, की उद्दिष्ट एक होतं, पण मात्र एफ-सी-आर-एचं सर्टिफिकेट जेव्हा लॅप्स झालं, तर त्याच्यानंतर त्या कंपनीज किंवा त्या संस्था शेलमध्ये गेल्या आणि त्यांनी वेगळ्याच कारणासाठी हा निधी वापरण्यास सुरुवात केली. आता हा जो एफ-सी-आर-ए कायदा आहे, तो धर्म स्वातंत्र्यावर घाला आहे का? तर निश्चितच नाहीये. हा एक उत्तरदायित्वाचा भाग डेमोक्रेसीमध्ये आपल्याला पाहावा लागेल. आता या धर्माच्या बाबतीत अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे प्रोसिलटायझेशनचा. म्हणजे
धर्माचं प्रसारण करण्याला बंदी नाहीये, परंतु धर्म परिवर्तन, साध्या मराठीत जर सांगायचं झालं तर धर्म परिवर्तन कशा पद्धतीनं केलं जात आहे हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. अमेरिकन जे एक पॉलिटिशियन आहेत त्यांनी जे एक्सवर पोस्ट केली आहे ख्रिश्चॅनिटी संदर्भात, ती देखील याच अंगाने पाहावं लागेल. सरकारचा युक्तिवाद असा आहे की हा जर पैसा धर्म प्रसारणासाठी वगैरे असेल, ठीक आहे, ती बाब भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. मात्र काही आमिष दाखवून वगैरे तर धर्म प्रसारण वगैरे होत नाही ना. कारण असं आहे की डेमोग्राफी म्हणजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडण्यासाठी जर कुठे अशा प्रकारचे निधीचा वापर होत असेल तर तो मुद्दा केवळ धार्मिक स्वातंत्र्याचा राहत नाही, तर तो एक सार्वजनिक धोरणाचा देखील भाग होतो आणि ती बाब समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे FCRA मध्ये. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जी संस्था, धार्मिक संस्था आहे ती असंच करत असेल. प्रत्येक संस्थेला, धार्मिक संस्थेला, मग ती गिरजाघर असो किंवा मस्जिद असो किंवा देऊळ असो, यांना काही दोषीच्या कटघऱ्यात आपण उभं करणार नाहीयेत. परंतु असा कायदा करणारा भारत हा एकमेव देश नाहीये. याआधी अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इतकंच काय युकेने पण 2025ला त्या कायद्यामध्ये बदल केलेले आहेत. कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, युरोपियन युनियन असतील, या सर्व लोकशाही देशांनी यावर कायदे केले. त्यामुळेच राजांनी जो प्रश्न विचारला होता की या कोणी पाठवलंय आणि कशासाठी पाठवलंय, हा तितकाच महत्वाचा आहे. आता मग लोकांना असा प्रश्न पडतो की 2026चा जो कायदा आहे त्यामध्ये काय अनेक वेगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे जास्त गहजब होतोय. तर हा कायदा अधिक कडक आहे का, त्या गोष्टी जर अशी आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्हली समजून घ्याव्या लागतील. या ज्या संस्था आहेत त्यांचा परकीय निधी जो येत असतो त्याचे ट्रेसिंग करणं अत्यंत गरजेचं असतं आणि तिथेच तो उद्देश वगैरे जो भाग येतो तो त्या ठिकाणी येतो. आणि त्यातले जे की फंक्शनरीज आहेत ते देखील यामध्ये इन्व्हॉल्व असतील किंवा इन्क्लुडेड असतील असेसमेंटमध्ये, कारण आधीच्या काळी केवळ संस्था होती. आणि महत्वाचं म्हणजे या बदलांनी शिक्षा वाढवलेली नाहीये. म्हणजे 2010चा जर तुम्ही कायदा पाहिला तर त्यात कुठेतरी शिक्षा 5 वर्षापर्यंत आहे या गोष्टींचं उल्लंघन केल्यानंतर. आज जो कायदा होतोय त्यामध्ये 1 वर्षापर्यंत शिक्षा आहे. म्हणजे तो शिक्षेचा कालावधी फार वाढवलेला नाहीये. ह्या कायद्यामध्ये देखील काही सुधारणा करण्यास वाव आहे. तर त्यातला पहिला महत्वाचा म्हणजे मिश्र मालमत्ता जी आहे. म्हणजे आता समजा काही पैसा भारतीय देणगीदारांनी दिला असेल आणि काही फॉरेन फंडिंगनी दिला असेल तर काय, कारण जो FCRA कायदा नवीन येतोय त्यामध्ये असं आहे की तुमचं FCRA कायदा लॅप्स जर होत असेल तर रिन्युअल करावं लागेल आणि रिन्युअल जर केलं नाही तर तुमची जी ऍसेट्स आहेत ते एक डेझिग्नेटेड ऑथॉरिटी सीज करून घेईल. आता यामध्ये आपल्याला मिश्र मालमत्ता जेव्हा असते तेव्हा एक ऑप्शन ओपन करायला हवं की जी मालमत्ता परकीय निधीने आलेली आहे त्याचं जर रिएम्बर्समेंट ती संस्था देऊ शकत असेल आणि ती त्या देखरेखी खाली राहायला तयार असेल तर सरकारने तो ऑप्शन पण स्वीकारायला हवा. हा पहिला भाग. दुसरा आहे की काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे खूप मोठी मालमत्ता वगैरे नाही. समजा आपला लॅपटॉप आहे किंवा छोटंसं टेबल आहे तर याची किंमत फार काही नसते. समजा 50,000 किंवा 1,00,000पर्यंत असेल तर त्याचं डेप्रिसिएशन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम झालेलं असतं. अशा छोट्या गोष्टी देखील त्या कायद्यातून त्याला एक सेफ हार्बर वगैरे प्रकार आपल्याला देता येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक्झिट क्लॉज. आता असं आहे की तुम्ही FCRA सर्टिफिकेट सरेंडर करू शकता. तर ती सरेंडर केल्यानंतर किंवा तुमचं लॅप्स झाल्यानंतर तुमची जी मालमत्ता आहे तर ती मालमत्ता जेव्हा अटॅच केली जाते तर त्यामध्ये संक्रमण काळ असायला हवा, म्हणजे ट्रान्झिशन पिरियड असायला हवा 12 ते 18 महिन्याचा. म्हणजे जर परदेशी निधीच्या ऐवजी तो रिइम्बर्स करून डोमेस्टिक देणगीदारांकडून, भारतातल्या देणगीदाराकडून त्या NGO जर काही त्याचा वापर करू शकत असतील तर तो क्लॉज असायला हवा. कारण सध्याचा एक्झिट क्लॉज इतका अवघड आहे की त्याच्यामुळे एक लॉक इन सिस्टीम तयार होत आहे. शेवटी आपण पुन्हा त्या राजाकडे येऊ. म्हणजे जेव्हा राजधर्म आपण म्हणतो तेव्हा तो संशय नसतो, तर ते एक संतुलन असतं. म्हणजे भेट आल्यानंतर राजाने ते 3 प्रश्न विचारले, त्या 3 प्रश्नांचं समाधान झाल्यानंतरच त्या राजाने ती भेट स्वीकारली. राजा म्हणाला हा मुद्दा संशयाचा नाहीये, मुद्दा आहे की माझी जबाबदारी आहे माझ्या प्रजेच्या प्रती. तसंच आजच्या सरकारांना आपल्या नागरिकांच्या प्रती ही जबाबदारी असते. त्यामुळेच मला कुठंतरी असं वाटतं की FCRAचा कायदा असं म्हणत नाही की परदेशातून निधी घेऊ नका, परदेशातून मदत घेऊ नका. तर एवढंच म्हणतोय की तुमचा जो निधी येणार आहे त्याचा कुठेतरी हिशोब ठेवा. कारण राज्य फक्त विश्वासावर चालत नाही, राज्य विश्वास आणि पडताळणी या दोन्हीवरही चालतं. राजाने ती भेट नाकारली नाही.
ती स्वीकारली, पण ती स्वीकारण्यापूर्वी त्यांनी 3 प्रश्न विचारले आणि कदाचित कुठल्याही जबाबदार राज्याचा हाच धर्म आहे. FCRA समजून घेण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. कारण आपल्याला जेव्हा राजधर्म चं पालन करायचं असतं, तेव्हा जनतेच्या प्रती उत्तरदायित्व देखील असतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? मला नक्की सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.